रत्नागिरी टुडे, रत्नागिरीकरांचा बुलंद आवाज। पण आमची रत्नागिरी करायला विनंती आहे, हे हरामखोर पालकमंत्र्यांचे कॉन्ट्रॅक्टर खराब झाले आणि त्याच्यामुळे लोकांना त्रास होतोय आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आमची फक्त 2 मिनिटांची विनंती आहे, ज्यांना कोणाला घाई असेल जायला हरकत नाही, पण तुम्ही रत्नागिरीचा नागरिक असाल तर माझी शपथ आहे तुम्हाला, हा पक्षाच्या पलीकडचा कार्यक्रम आहे। आज काल आम्ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर यांना संध्याकाळी जाग आले आणि आता रस्ते दुरुस्त करताय आणि त्यामुळे या सरकारचा निषेध करतोय, या डांबरचोर पालकमंत्र्याचा आम्ही निषेध करतोय। धन्यवाद। या डांबर चोराचं करायचं काय? आम्ही लोकं वर पाय। या डांबर चोराचं करायचं काय? आम्ही लोकं वर पाय। पक्षाचा विजय असो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विजय असो। आमची वाहन चालकांना विनंती आहे, हे तुमच्याकरता आंदोलन चालू आहे, हे आमच्याकरता नाही, फक्त 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं स्वतःहून थांबायची माझी विनंती आहे। ज्यांना कोणाला जर ही नसेल तर त्यांनी जाऊ शकता, पण आमची रत्नागिरीकरांना विनंती आहे, हे हरामखोर पालकमंत्र्यांचे कॉन्ट्रॅक्टर रस्ते खराब झालेत आणि त्याच्यामुळे लोकांना त्रास होतोय आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आमची फक्त 2 मिनिटाची विनंती आहे, ज्यांना कोणाला घाई असेल इमर्जन्सी जायला हरकत नाही, पण तुम्ही रत्नागिरीचा नागरिक असाल तर माझी शपथ आहे तुम्हाला, हा पक्षाच्या पलीकडचा कार्यक्रम आहे। आज काल आम्ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर यांना संध्याकाळी जाग आले आणि आता रस्ते दुरुस्त करतायत आणि त्यामुळे या सरकारचा निषेध करतोय, या डांबरचोर पालकमंत्र्याचा आम्ही निषेध करतोय। धन्यवाद। या डांबर चोराचं करायचं काय? आम्ही लोकं वर पाय। या डांबर चोराचं करायचं काय? आम्ही लोकं वर पाय। आम्हाला कोणाला अटक केली ना दाखवतो तुम्हाला मी, आम्हाला दहशत नाही दाखवायची, आम्ही लोकशाहीत आहोत। हे कुठे करून घ्या, आम्ही लोकशाहीत आहोत, आम्ही परवानगी हे कशाकडे जाऊन विचारतो ना, हो आम्ही प्रोटेस्ट करतोय, हे बघा आम्ही प्रोटेस्ट करतो, रस्त्याचे खड्डे, तुमची कंबर मोडत नाही, तुमची कंबर मोडत नाही, काय रस्ते झाले बघा, कोण करणार आहे म्हणजे काय, कोणाशी बोलू मी, सांगा प्रशासनाला, तुम्ही आलात तर इथं मोठे अगदी, आम्ही काय मोठा धागा घालणार, बरोबर आहे, कशामुळे बिघडली, कशामुळे बिघडली काय दाखवायचा, काय झालं मला काय विचारायचं, काय बोललं काय बोललं काय आम्ही काय म्हणजे काय आम्ही कायदा मोडला, तुम्हाला काय बोललो, काय कायदा मोडला, तुम्ही दहशत दाखवायला येताय, दहशत दाखवायला येताय, आम्हाला घाबरवायला येताय, तुम्ही आम्हाला घाबरवायला येताय। हो साहेब, जनतेसाठी 15 मिनिटं आम्ही फक्त हे करतो, तुम्ही एवढा हे करा, त्याचे खड्डे बुजवा, आपल्याला भीती घालायला कामधंदे नाही म्हणून भीती घाला, आम्हाला तो पालकमंत्री भाडवाला जायला त्याची पालकमंत्री तुम्ही म्हणजे रात्रीच्या गाड्या फिरतात, तुम्ही म्हणणार की मी रात्रीच्या गाड्या का काही विचारतात,
मला ऐकूनच घ्यायचं नसेल मी सांगतोय. हो साहेब, आज रत्नागिरीची काय परिस्थिती आहे हो? साहेब थांबा ना जरा. साहेब काय परिस्थिती आहे रत्नागिरी रस्त्याची काय परिस्थिती आहे आम्हाला सांगा. हो बरोबर आहे. आम्ही हे रस्त्यावर उतरायचं नाही का तुम्ही आमच्यापेक्षा पाऊस जास्त अंदाज आहे. त्यांना स्टेटमेंट करायला का लागलं यांच्या साहेबांच्या स्टेटमेंट वरती तापमान स्टेटमेंट बरोबर काय जागे झाले ते आता एक मिनिट ऐका ना. हो, सामान्य माणसाची काय हालत झाली आहे. सामान्य माणसाची हालत काय झाली आहे. बघा आम्हाला सहकार्य करा एवढं सरकारी आहे. आम्ही विनाकारण बांधलेला विषय आहे. इथं उभारलोय. पोलिसांची आमचा आरोप आहे. हो, ऐका ना. हो, ऐका. वाटतं म्हणजे काय भीती नाही वाटत. हा. हो, आम्ही आतमध्ये मी दहशत दाखवतो. आम्ही आंदोलन करायला आलोय. तुम्हाला परिस्थिती माहिती की रस्त्याची परिस्थिती काय आहे हो मग करा ना तुम्ही. हा मग हे पोलीस स्टेशन आणताय तुम्ही माझ्याशी करा. तुम्ही वेळ का वाया घालवता? मग हे आणताय कशाला आम्हाला घाबरवायला काय दहशत करायला काय बोलतो? आपला 15 मिनिटाचा विषय आहे. रत्नागिरी शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून पण समस्त रत्नागिरीकरांना काल मी पत्रकार परिषदेमध्ये आवाहन केलं होतं की स्मार्ट सिटी करणाऱ्या जपानपासून दौरे करणाऱ्या पालकमंत्रीच्या शहरातल्या रस्त्यांची दुर्दशा कशी आहे. गेले 6 महिने नव्हे तर गेली अनेक वर्ष रत्नागिरी शहरातले ग्रामीण भागातले राष्ट्रीय महामार्गापासूनचे रस्ते हे अत्यंत खराब निकृष्ट दर्जाचे आहेत. वर्षानुवर्षे हे काम करतायत आणि म्हणून काल आम्ही आव्हान केलं होतं की आम्हाला याची जाणीव आहे की इथली रहदारी इथले नागरिक यांच्या दैनंदिन जीवनामध्ये आमच्यामुळं कुठला अडथळा होता कामा नये आणि म्हणून सनदशीर मार्गानं शांततेनं काल आम्ही आव्हान केल्याप्रमाणे आज हे आम्ही प्रतिकात्मक जनतेच्या भल्यासाठी मग त्याच्यामध्ये शासकीय अधिकारी कर्मचारी आमचे पोलीस बंधू इथं आमच्या फार सुरक्षितेकरता आलेत. त्यांच्या 2 व्हीलर त्यांच्या 4 व्हीलर ह्या गाड्यांनासुद्धा त्रास होतोय. फक्त त्याचा मेंटेनन्स सरकारी खर्चाचा होत असल्यामुळे कदाचित त्यांना त्याची जाणीव नसेल. परंतु आज रत्नागिरीतले जे खाजगी नागरिक आहेत ते सामान्य नागरिक आहेत यांच्या 2 व्हीलर असतील रिक्षा माझे व्यावसायिक असतील अन्य 4 व्हीलर किंवा गुड्स माल वाहतूक करणारे जे वाहतूकदार आहेत या सगळ्यांचं खराब रस्त्यामुळं अतोनात नुकसान होत आहे. आणि ह्या नगरपालिकेच्या माध्यमातून राज्यकर्ते म्हणून मी काल असं म्हणत होतो 5 वेळा लोकप्रिय असलेले आमदार ते आज मंत्री आहेत. उद्योग खातं त्यांच्याकडे आहे. रत्नागिरी शहर स्मार्ट करणार आहेत परंतु त्यांच्या रस्त्याची दयनीय अवस्था आहे आणि कोणत्या प्रकारचा विकास. आज पर्यटक या ठिकाणी येत नाही आहेत आणि आमचा सामान्य नागरिकसुद्धा त्रस्त आहे आणि म्हणून त्याचा निषेध करण्याकरता आज या ठिकाणी आम्ही प्रतिकात्मक कोणाचंही कोणतंही नुकसान न होता आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं आहे. तो आमचा लोकशाहीतला हक्क आहे आणि म्हणून पोलीस प्रशासनाला मी असं विचारलं की हे कशाकरता एवढं संरक्षण आहे. हे आमचं संरक्षण की पालकमंत्र्याला दाखवण्याकरता आहे. आम्ही काय देशद्रोही आहोत का. आम्ही जर लोकांची समस्या मांडण्याकरता प्रोटेस्ट करण्याकरता लोकशाही हक्कानं आलोय. आम्ही काय शहरी नक्षलवादी नाही आहोत. आम्ही या ठिकाणी अनेक वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहोत. आम्हाला जबाबदारीचा भान आहे परंतु सवंग लोकप्रियता राज्य सरकारची करण्याकरता काही जर चुकीचं करत असाल तर ते करू नका अशी माझी हात जोडून विनंती आहे. आम्हाला सगळं कोर्ट माहिती आहे. आम्हाला या ठिकाणचं सगळ्या गोष्टी जेलमधल्या आम्ही जाऊन बाहेर आलोय. या प्रकारची लोकांची आंदोलनं आम्ही अनेक वेळेला केलेली आहेत. तर माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे उगाच काहीतरी गालबोट लागेल अशा प्रकारची भूमिका घेऊ नका. आम्ही सनदशीर मार्गानं लोकशाहीच्या मार्गानं आंदोलन करतोय याची कल्पना सगळ्यांना दिलेली आहे आणि म्हणून आज या निमित्तानं आम्ही नगरपालिका प्रशासनाला आणि महाराष्ट्राच्या राज्य सरकारला किंवा युती सरकारला या ठिकाणी अल्टिमेटम देतोय. काल कोणीतरी लोक आले होते त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. माझी पत्रकार परिषद झाल्यावरती आणि 15 दिवसात रत्नागिरीतले रस्ते
त्यांच्या भाषेत चकाचक करू असं त्यांनी काल आश्वासन दिलंय. माझं म्हणणं आम्ही 15 दिवस थांबणार. 16व्या दिवशी जर रत्नागिरीला खड्डा दिसला तर रत्नागिरीतल्या त्या खड्ड्यात तुम्हाला तुडवणार आम्ही. आज सांगतोय मी. मग कायदा व्यवस्था असेल काय असेल ते बिघडूचं काय होते. लोकांना भूलथापा देऊ नका, लोकांना फसवू नका. रत्नागिरीतील लोक सहनशील आहेत आणि त्यांच्याकरता थापा मारू नका. 15 दिवसामध्ये दिवाळीच्या पूर्वी जर हे रस्ते झाले नाहीत व्यवस्थित तर पोलीस प्रशासनाला सुद्धा माझी विनंती आहे की मग आपण आपल्या मोठ्या गाड्या घ्या आणि काय जी कायदेशीर कारवाई करायची आमच्यावरती करा. परंतु अशा प्रकारे विनाकारण काही करू नका. आम्ही शांतताप्रिय लोक आहोत आणि म्हणून 15 दिवसामध्ये राज्य शासनानं नगरपालिका प्रशासनानं 95 किलोमीटरचे फक्त रस्ते या शहरामध्ये आहेत. त्यातले 10 किलोमीटरच्या रस्त्याचं कॉन्क्रीटचं काम RD सामंत कंपनी करते. 25 किलोमीटरच्या रस्त्याचं काम MIDCला स्मार्ट सिटीला दिलंय. आता MIDCनं कुठला पैसा येणार आहे ह्या रस्त्यांना याची आम्हाला काही कल्पना नाही. पण 60 किलोमीटरचे रस्ते रत्नागिरी शहरातले वाडी वस्तीतले आहेत ते सुद्धा खराब आहेत. तर ह्या सगळ्या 95 किलोमीटरच्या रस्त्याची दुरुस्ती 15 दिवसात झाली पाहिजे. हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही अल्टिमेटम देतोय आणि आजचं आंदोलन आम्ही या ठिकाणी स्थगित करतोय. धन्यवाद.